नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्तागोबीचा कोरडा कसा बनवायचा ते बघणार आहे। अगदी सिंपल आणि साधी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। तर तुम्ही पण ही नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी आता गॅस ऑन करून घेतलाय। आता यावर कढई ठेवायची आपल्याला। हे मी इथे 1 चम्मच तेल टाकलं। तेल तपायला लागलं की आपण लगेच त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडायला लागली की लगेच आपण त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहे। आता यामध्ये लसूण, त्याचबरोबर हिरवी मिरची। आता याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण लगेचच बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेणार आहे। आता कांद्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर होतो। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत। अगदी थोडीच आपल्याला हळद टाकायची आहे, चिमूटभर। चिमूटभर हळद आपण टाकून घेतली। आता याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊ, कारण मग हळद पण कच्ची राहत नाही। बारीक फ्लेम करायची गॅसची। आता मी इथे बारीक चॉप केलेली पत्तागोबी टाकून घेणार आहे। आता यामध्ये आपण परत थोडंसं मीठ टाकून घेऊया। एकदा हे व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालं की आपल्याला 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे। तर आता 10 मिनिट झालेले आहे, तर आपण याला एकदा चेक करूया। इथे याला व्यवस्थित असं पाणी पण सुटलंय, चेक करूया एकदा। पत्तागोबी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये आपण एवढं 1 वाटी आपल्याला बेसन, यामध्ये छोटीशी वाटी ही, तर एवढं 1 वाटी बेसन मी आता यामध्ये ऍड करणार आहे। आपल्याला बेसन एकदम नाही टाकायचे, हळूहळू टाकायचे आणि व्यवस्थित पद्धतीने याला हलवून घ्यायचे। आता याला 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आपल्याला। आता 2 मिनिटं झालेले, आपण याला परत एकदा चेक करूया। तर तुम्ही बघू शकता आपला कोरडा एकदम तयार आहे। आता आपण याच्यावरून कोथिंबीर असा भुरभुरणार आहोत। आता कोथिंबीर मी टाकलेला आहे। परत थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आपला कोरडा तयार आहे। ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी सोबत तर हा कोरडा खूपच टेस्टी लागतो। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।